नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड मी आज आपल्याला रिटर्न मान्सून याविषयी माहिती देणार आहे. अनेक व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून रिटर्न मान्सून चालू झाला आहे. रिटर्न मान्सूनची तारीख आहे, जवळ आली, लांब गेली, या प्रकारची माहिती देत आहेत. आता ती माहिती खरोखर खरी आहे की खोटी आहे हे आपण आपल्या भारतीय नकाशाच्या आधारे आणि आपल्या नेहमीच्या मान्सूनच्या पद्धतीच्या आधारे आपण ती माहिती पाहू शकतो. नेहमीप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे का आपल्या भागावर पाऊस हा येताना पूर्वेकडील देश म्यानमार, इंडोनेशिया वगैरे जो भाग आहे, म्हणजे जो चीनचा समुद्र आहे त्या समुद्रापासून तर ऑस्ट्रेलियापर्यंत हा प्रशांत महासागर, ते मधले पूर्वोत्तर देश आणि त्याच्यानंतर आपला बंगालचा उपसागर, या उपसागरीय भागातून हा इथं तयार झालेला मान्सून हा आपल्याकडे येत असतो. आता याचा कालावधी तुम्हाला नेहमीप्रमाणे माहित आहे. 1 मे पासून सुरुवात होतो. 1 मेला अंदमान निकोबार बेट आणि त्याच्यानंतर हा पुढे 15 जुलै पर्यंत या मुंबई ते आपल्या मध्य भारतापर्यंत येत असतो, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भागापर्यंत 15 जुलै पर्यंत नैऋत्य मान्सून येत असतो. आता हा कालावधी तुम्हाला थोडा जास्त वाटेल, कारण पावसाचे जे मोसमी पावसाचे जे स्लॉट आहे हे जास्तीत जास्त 45 ते 60 दिवसाचे असतात. आता हा जो जास्तीचा भाग आहे याला कारण असे का हा 1 मेला येत असतो आणि 7 मेला केरळमध्ये येत असतो, म्हणून हा जो कालावधी हा थोडासा लांब आहे. त्याच्या अगोदर पडणारा, म्हणजे 1 मेच्या अगोदर पडणारा आपण त्याला प्री मान्सून किंवा मान्सून पूर्व पाऊस म्हणू शकतो. परंतु नैऋत्य मान्सून आणि त्याच्यानंतर 15 जुलै तर 30 ऑगस्ट म्हणजे 1 सप्टेंबर पर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा पाऊस असतो. आता पश्चिमी वाऱ्यांचा पाऊस हा मुंबईपासून चालू होतो, म्हणजे गोवा सोडला मुंबईपासून चालू होतो तर तो राजस्थानच्या चिरू पर्यंत येत असतो. आता याचा कालावधी हा सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे 15 जुलै तर 1 सप्टेंबर पर्यंत येत असतो. आता 1 सप्टेंबर नंतर इथे मात्र मान्सून थोडी विश्रांती घेत असतो, त्याला आपण सप्टेंबर हीट या नावाने ओळखले जाते. आता तोपर्यंत या भागात पाऊस पडत असेल किंवा नसेल हे तर आपण जाणतातच, कारण त्यानंतर जे इफेक्ट असतात ते पश्चिमी वाऱ्यांचे इफेक्ट थोडाफार पाऊस पडत असतो. मात्र परतीचा पाऊस खरा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला कालिदासांचं मेघदूत आणि जुन्या आपल्या वडोलोपार्जित ज्ञान याच्या आधारित जर समजून घ्यायचं असेल तर या पद्धतीने समजून घ्यायला लागेल. कारण चिरू या ठिकाणी गेलेला मान्सून 15 सप्टेंबर नंतर 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या जवळपास हा एवढ्या भागात पाऊस, म्हणजे जे मोसमी वारे तिथे अटकलेले असतात. इथून मात्र आता बघा, हा चिरूचा भाग जो आहे हा भाग इथून असा जर सरळ रेषेत घेतला, म्हणजे कर्कवृत्ती लाईन मध्ये जर घेतला किंवा या वृत्तीय लाईन मध्ये घेतला तर हा हिमालयाच्या रेषेमध्ये येतो. हा चिरूचा भाग हिमालयाच्या रेषेमध्ये येतो. आता हा भाग हिमालयाच्या रेषेत येताना इथला तो आणि या आपल्या अरुणाचल प्रदेशचा तो याचा समांतर रेषा होते आणि तो पाऊस आपण इकडे वारे फिरल्यानंतर ईशान्य मोसमी वारे म्हणून गणले जातात. कारण ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य ही झाली आपली दिशांची मांडणी, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आता ही वारे जेव्हा इथे चिरू पर्यंत जातात, चिरू नंतर हिमाचल प्रदेश, कुरुक्षेत्र, त्याच्यानंतर शिमल्याचा काही भाग, उत्तराखंड आणि इथे हा उत्तर प्रदेशचा आणि नेपाळच्या काही भागामध्ये ही वारे मान्सून वारे ट्रॅव्हल करून सुरू होतात. इथून सुरू होऊन ती जेव्हा असे इथे टर्न मारतात तेव्हा ती वारे पुढे येताना या उत्तर प्रदेश, बिहार, बांगलादेश आणि आपला हा जो पश्चिम बंगालचा भाग आहे इथून आणि हा जो आपला मेघालय वगैरे ह्या भागातून टर्न होऊन वारे, कारण ही वारे इकडे पुढे फारशी जात नाही, ती टर्न होऊन वारे परत बंगालच्या उपसागरावर येतात आणि बंगालच्या उपसागरावरून ढग घेऊन ही वारे परत आपल्या महाराष्ट्र किंवा ह्या राज्याकडे येत असतात. म्हणजे पाऊस सुरू कुठून झाला? केरळ ते गोव्यापर्यंत इथून पाऊस मान्सून आतमध्ये शिरतो आणि रिटर्न येताना परत
त्याच सर्कलमध्ये पाऊस म्हणजे अशा ह्या लेवलने पाऊस परत आतमध्ये परत होत असतो. आता हा पाऊस ज्या पद्धतीने इकडे गेला त्याच पद्धतीने इकडे रिटर्न येतो, म्हणून त्याला आपण रिटर्नचा मान्सून म्हणतो. आता रिटर्नचा मान्सून आणि ईशान्य मान्सून हा एकच आहे. त्याला कारण असे हा पाऊस ह्या दिशेने असा परत येत असतो, म्हणून त्याला ईशान्य मोसमी वारे म्हणतात. परंतु ह्या वर्षी झालेले काय आहे की बंगालच्या उपसागरावर ही जी वादळे आहे म्हणजे कमी दाब पट्टी ही आपला आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल ह्या प्रदेशामध्ये म्हणजे या बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. आणि ती तयार झालेली जी कमी दाब पट्टी ती मात्र पृथ्वीच्या भ्रमणाबरोबर एक हा आपली सातपुडा लाईन आहे, महाराष्ट्राची जी सातपुडा लाईन आहे त्या सातपुडा लाईनच्या उत्तर दिशेने एक जातात किंवा दक्षिण दिशेने जातात. जेव्हा दक्षिण दिशेने येतात तेव्हा महाराष्ट्रात पाऊस होतो, जेव्हा उत्तर दिशेने जातात तेव्हा हा मध्य प्रदेश आणि गुजरात यामध्ये पाऊस होतो. आता त्याचा इफेक्ट राजस्थानच्या काही भागामध्ये होतो, हा भाग वगळता. आता जर ती वारे इथेही कमी दाब पट्टा तयार झाला तर ह्या भागात होतात. या वर्षीची मान्सूनची जी पद्धत बिघडलेली आहे त्याला कारण असे का गेल्या काही वर्षापासून मी नेहमी सांगत असतो की गेल्या काही वर्षापासून पश्चिमी वाऱ्यांचा हा जो भाग आहे इकडून येणारी वारे ही सरळ ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या समोर इकडून येऊन बंगालच्या उपसागरावर येत आहे. आता त्यातून काही वेळेस पाऊस होतो आणि काही वेळेस पाऊसही होत नाही. आणि एवढं मात्र निश्चित आहे नैऋत्य मान्सूनचा पाऊस या पश्चिमी वाऱ्यांमुळे पूर्णपणे बंद झालेला आहे. जेव्हा ती वारे पश्चिमी वारे मोसमी वारे पश्चिमी वाऱ्यांच्या ज्या भागामध्ये शिरतात तेव्हा पाऊस चालू होतो, म्हणजे जुलैच्या 15 जुलैच्या नंतर 15 जून ते 1 जुलैच्या नंतर म्हणजे तेवढ्या कालखंडात किंवा 1 जुलै नंतर पाऊस सुरू होत असतो. आता या वर्षी या कमी दाब पट्ट्यामुळे रिटर्न मान्सून आलेला आहे असं समजू नका. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे ही जी कमी दाब पट्टी ही समुद्रावर बंद होत नाही तोपर्यंत याला आपण रिटर्न मान्सून किंवा परतीचा पाऊस म्हणू शकत नाही. रिटर्न मान्सूनला किंवा परतीच्या पावसाला ह्या भागात म्हणजे अरबी समुद्राच्या या भागात, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये, सोलापूर वगैरे या भागामध्ये कमी दाब पट्टे तयार होऊन ही वारे जेव्हा ईशान्येकडून दक्षिणेकडे येते ईशान्येकडून दक्षिण पश्चिम या भागात येते तेव्हा हा परतीचा पाऊस असेल. त्याला दुसरं कारण असेल इकडून जी चिरोमधून किंवा राजस्थानमधून गेलेली वारे आहेत तर जी तयार झालेली वारे ही जेव्हा इकडून हिमालय पर्वत रांगेंना ह्या रांगेंना खेटून जी केव्हा इकडे टर्न होत नाही म्हणजे वारे अशा स्टॉपने यावं लागतात. ही जी अशा पद्धतीत वारे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पश्चिमी वारे ईशान्य वारे किंवा परतीचा पाऊस समजायचा नाही. मग तुम्ही म्हणाल हा पाऊस आहे कुठला? आता हा पाऊस मुळातच ह्या भागातच भारतीय हा जो प्रदेश आहे आपला भारतीय उपखंड आहे याच्यावर नेहमी पाऊस ह्या समुद्रावर तयार झालेल्या बाष्पीय प्रक्रियानंतर तयार होतो. तो इकडून टर्न होतो किंवा इकडून होतो, ह्या दोनच पद्धतीत होतो. आणि इकडून येताना मात्र इकडची जी वारे आहे खाडी वारे किंवा अरबी समुद्रावरील उष्ण वारे जेव्हा या थंड असलेल्या मान्सूनच्या ढगांना टच होतात, जिथे टच होतात तिथे मान्सून किंवा तिथे पाऊस होत असतो. म्हणून ही जी वारे जोपर्यंत ही कमी दाब पट्टी ह्या सर्कल मधली कमी दाब पट्टी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत परतीचा पाऊस आहे असं समजू नका. आता दुसरं कारण असेल बरेचसे शेतकऱ्यांनी विचारलं का यावेळेस थंडी कधी पडेल? मुळात थंडी हा रब्बी पिकांसाठी असलेलं एक पोषक वातावरण आहे आणि त्या पोषक वातावरणासाठी आणि त्या कारण जे शेतकऱ्यांना पिकांसाठी लागत असतात, काही पिकांचं पोषण या थंडीवर अवलंबून असतं, त्यांची वाढ थंडीवर अवलंबून असते, त्यामुळे तो पाऊस हे थंडी अत्यावश्यक असते. बऱ्याच शेतकऱ्यांनी
विचारलं की या वर्षी थंडी कधी पडेल. मुळात पश्चिमी वारे म्हणजे वाऱ्यांची हा जी गती आहे, पश्चिमी वाऱ्यांची जी गती आहे ती गती इतर भागातल्या गतींपेक्षा जास्त असल्यामुळे ही वारे जोपर्यंत म्हणजे उत्तरेकडील वारे जोपर्यंत महाराष्ट्राकडे येत नाही तोपर्यंत थंडी पडणार नाही. याचा परत तिसरा भाग आहे, जेव्हा हा जो उत्तराखंडचा भाग आहे, शिमल्याचा भाग आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा हा नेपाळ आणि हिमालयन पर्वतरांगेचा जो भाग आहे, परत त्याच्यानंतर हा हरियाणाचा जो भाग आहे, ह्या भागामध्ये इथे जेव्हा बर्फवृष्टी होईल, आता ऑक्टोबरच्या काळामध्ये जेव्हा किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या काळात जेव्हा इथे ह्या प्रदेशामध्ये म्हणजे उत्तराखंड, शिमला, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा हा नेपाळकडील जी आपली बाउंड्री आहे, सीमारेषा आहे, ह्या भागामध्ये जेव्हा बर्फवृष्टी होईल आणि त्या बर्फवृष्टीचे झोत, वाऱ्याचे झोत जोपर्यंत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि त्यानंतर ते ओलांडून महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत थंडी पडेल असं मानायचं नाही. त्याला कारण असे ही पश्चिमी वाऱ्यांची गती, जेव्हा तुम्ही कुठल्या ऍपवर जा, जे तुम्हाला आवडतं मान्सून विषयी त्या ऍपवर जा, जेव्हा तुम्हाला ते कळेल की पश्चिमी वारे ही अशी येऊन किंवा अशा पद्धतीने येऊन ती इकडे घुसतात, इकडून ही वारे याच्या प्रेशरनी ही वारे इकडे जातात. आता ही वारे इकडून पाकिस्तानकडे जातात किंवा जर तिकडच्या वाऱ्यांचा ह्या पश्चिमी वाऱ्यांचा परत इथे वेळ झाला तर ते ह्या सर्कलमध्ये राऊंड होतात. आता होतं काय तर बर्फवृष्टी होईल, बर्फवृष्टी झाल्यानंतर ती वारे परत इकडं प्रवास करते तेव्हा थंडी. दुसरी गोष्ट, परतीचा पाऊस हा जेव्हा ही वारे ह्या भागात जातील, उत्तराखंड, शिमला आणि हिमालय, उत्तराखंड, शिमला ह्या भागात आणि उत्तर प्रदेशच्या भागात जाऊन इथून ही वारे, पश्चिमी वारे ही ईशान्येकडे येऊन, ईशान्येकडून बंगालच्या उपसागरावरून येऊन ही जेव्हा इकडे परत येतील तेव्हाच तो परतीचा पाऊस असतो. अन्यथा ह्या कमीदाब पट्ट्यांमुळे सध्या जो पाऊस पडत आहे तो कमीदाब पट्ट्यांच्या प्रभावाखाली पडत असल्यामुळे हा पाऊस परतीचा पाऊस नाही आणि ही मूळ संकल्पना मान्सूनची आहे. याच्यापेक्षा एक्स्ट्रा ज्ञान आणि एक्स्ट्रा विज्ञान नाही, कारण भारतीय मान्सून हा या 4 दिशा आणि 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा ह्याच सर्कलमध्ये फिरत असल्याने कुठलीही संकल्पना याला लागू होत नाही. जी संकल्पना म्हणजे जो साचा आहे तो साचा बदलतो पण ढाचा मात्र हाच आहे. ढाचा जो आहे या सर्कलमध्ये वारे फिरतात आणि त्याच वाऱ्यानुसार ते पाऊस होतो. नैऋत्य, पश्चिम, ईशान्य हा जो मोसमी वाऱ्यांचा, तिन्ही वाऱ्यांचा जो हंगाम आहे हा अशा पद्धतीनेच असतो आणि याच्यात बदल फक्त वारे घडून आणतात आणि वारे घडून आणतात त्यावेळेस एक तर दुष्काळ असतो किंवा कमी पाऊस असतो किंवा अति पाऊस असतो. जेव्हा वारे कमी जास्त होतील, कमी दाब पट्ट्यांचं सर्क्युलेशन कमी जास्त होईल तेव्हाच या गोष्टी शक्य होतात. अन्यथा सध्या हा परतीचा पाऊस असा आहे समजू नये. आणि दुसरं, कुणालाही थंडी पडेल का हे विचारण्याची गरज नाही. तुम्ही न्यूज चॅनलला जा, कुठे जा, जेव्हा उत्तराखंड, नेपाळ, शिमला आणि हरियाणाचा हा जो वरचा भाग आहे या शिमल्याच्या जवळचा, म्हणजे ह्या भागामध्ये, हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये जेव्हा इथे बर्फवृष्टी होईल त्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याकडे थंडी येत असते. हा नियम आहे आणि तो नियम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत कुणालाही थंडी विचारायची गरज नाही. आता काय होतं, काय माणसं आणि आमचे शेतकरी परत काय म्हणतात त्याला, परावलंबी झालेले आहे. परावलंबी म्हणजे हे कधी होईल ते कधी होईल. अरे भाई, भूगोल हा असा आहे, भारताचा भूगोल हा जगाच्या भूगोलापेक्षा अलग आहे. येथे हिमालय प्रदेश आहे, इथे बंगालचा उपसागर आहे, इथं हिंदी महासागर आहे, इथं अरबी समुद्र आहे आणि वाळवंटही भारतात आहे. म्हणजे थंड प्रदेश, त्याच्यानंतर मोसमी वारे आणि उष्णता हा जो संगम जेव्हा एकमेकांशी निगडीत होतो तेव्हा पाऊस भारतीय उपखंडात होतो. म्हणून हा भारतीय भूगोल हा इतर देशांच्या हवामानापेक्षा फार अलग आहे आणि हाच भाग
आपण जोपर्यंत आपण डोक्यात घेत नाही तोपर्यंत आपल्याला यातलं ज्ञान कळणार नाही आणि तोपर्यंत आपण परावलंबित असणार. आणि हे परावलंबित्व संपण्यासाठी मुळात आपले ज्या पद्धती आहेत जुन्या काळातील वाडवडील वडिलोपार्जित ज्ञान आहे त्याच्याकडे मागे सरका. त्याच्यातून आत्ताच्या काळात काहीच बदल झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट, ग्लोबल वॉर्मिंग हा हवा डोक्यातून काढून टाका. ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा वाऱ्यांच्या गती ह्या कृत्रिम पद्धतीने वाढवल्या गेलेल्या आहेत. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत ही संकल्पना आणि हे ग्लोबल वॉर्मिंग तुमच्या डोक्यात गुंगत राहणार, फिरत राहणार, चक्रा मारत राहणार. नमस्कार, मी आपल्याला जी ही माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे स्वतःचाही थोडासा अभ्यास यामध्ये गुंतवून आपण शिकू शकता. जय हिंद, जय भारत.